नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी डॉक्टर शीतल डोलारे या थॉट्स दॅट थ्राईव्ह या चॅनलवरील आनंदी कट्ट्यावर आपण सर्वांचं स्वागत 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 करते. आपण आनंदयात्री आहोत. कोण आहोत? आनंदयात्री आहोत. आनंदाच्या प्रवासाला निघालो आहोत आणि त्यासाठी आपण आनंदासाठी प्रवास करत आहोत. या शाश्वत आनंदापर्यंत पोचण्यासाठी आपण अभ्यास करत आहोत आणि काय काय सकारात्मक विचारांचे संकल्प आणि त्याचा आपण अभ्यास करायचा आहे हे आपण सध्या बघत आहोत. आज आपण एका खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. ते म्हणजे बी युअर सेल्फ. बी युअर सेल्फ. स्वतःचं स्वतः असणं. स्वतःचं स्वतः असायला पाहिजे. आपण स्वतःचं स्वतः असायला पाहिजे. म्हणजेच काय तर स्वतःचं स्वतः होणं. या बी युअर सेल्फमध्ये सेल्फ केअर ही खूप महत्त्वाची आहे. स्वतःची काळजी स्वतः घ्यायला आपण आता शिकलं पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा स्वतःची ओळख स्वतःला झाली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, काय मॅडम, स्वतःला काय आम्ही ओळखत नाही का? पण नाही. स्वतःची ओळख ही जाणीवपूर्वक आपल्याला होणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी कोण? माझं नाव अमुक 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 हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण सोल कॉन्शियसनेसच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मी एक सोल आहे आणि तो सुद्धा डिव्हाइन आणि गुड क्वालिटीज असलेला एक सोल आहे. किंवा अगदी मी एक चांगला माणूस आहे असं की जो माणूस सुसंस्कारित आहे हे अवेअरनेसनी म्हणजे जाणीवपूर्वक स्वतःला समजणं म्हणजे स्वतःची ओळख होणं. हे एकदा छोटंसं शांत बसून तपासून बघायचं आहे आपण की आपण स्वतःला ओळखतो का? आणि स्वतःला ओळखलो तर आपण स्वतःला जपतो का? म्हणजे आपण स्वतःची काळजी घेतो का? आणि स्वतःवर प्रेम करतो का? आपण आपल्याला स्वतःच्या आपण जसे आहोत म्हणजे आपल्यात जे काही गुण दोष आहेत त्या गुणदोषांसकट आपण स्वतःला स्वीकारलं आहे का हे एकदा तपासून बघायचं आहे. बी युअर सेल्फमध्ये हे सगळे टॉपिक आपण आत्ता अभ्यासणार आहोत. म्हणजे स्वतःचा अभ्यास स्वतः करणार आहोत. त्याच्यासाठी सेल्फ टॉक खूप महत्त्वाचा आहे. आपल्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे सुद्धा आपण तपासून बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या स्वतःच्या विचारांवर आपण लक्ष देणं खूप आवश्यक आहे. आपले स्वतःचे विचार हे सकारात्मक आहेत का, व्यर्थ आहेत, नकारात्मक आहेत, अत्यावश्यक आहेत का अनावश्यक आहेत हे विचार पण आपण तपासून बघायचं आहे. जेणेकरून कारण विचार आले की विचारांनंतर भावना येतात. भावनांनंतर आपली वृत्ती तयार होते आणि आपली वृत्ती ती आपल्या स्मृतीत जाते. हे झालं टीमवर्क आणि ह्या टीमचा आपण अभ्यास सतत करतच आहोत. आणि दुसरं एक की बी युअर सेल्फमध्ये आपण संपूर्ण स्वास्थ्यामध्ये आहोत का ते पण एकदा बघायचं आहे. संपूर्ण स्वास्थ्य म्हणजे काय हो? तर आपलं जिथे स्वच्यामध्ये आपण स्वस्थ असतो ते स्वास्थ्य. आणि संपूर्ण स्वास्थ्य म्हणजे आपलं शरीर, आपलं मन, आपल्या भावना, आपल्या ज्या बौद्धिक स्वास्थ्य आहे ते पण बघायला पाहिजे. प्लस आपलं सामाजिक स्वास्थ्य बघायला पाहिजे आणि आपलं आध्यात्मिक स्वास्थ्य. हे संपूर्ण जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो म्हणजे गोळाबेरीज ते झालं आपलं संपूर्ण स्वास्थ्य. मग हे आपण संपूर्ण स्वास्थ्यामध्ये आहोत का
त्यातले एक जरी मायनस प्लस इकडे तिकडे असेल तर आपण ते आपलं संपूर्ण स्वास्थ्य टिकू शकत नाही. आणि मग काय होतं तर आपलं शरीर मन स्थिर राहत नाही आणि मग आपण स्वतःचं स्वतः असू शकत नाही, स्वतःचं स्वतः होऊ शकत नाही. स्वतःचं स्वतः होण्यासाठी एक खूप मोठा अडथळा आपणच निर्माण करतो आणि तो म्हणजे सतत तुलना करणं. सतत आत्ताच्या लाईफस्टाईलमध्येच तर इतकी जीवघेणी स्पर्धा आहे की सतत स्पर्धा केली जाते, कळत नकळत केली जाते. कारण सोशल मीडियावर ज्या काही पोस्ट येतात, जे काही आपण वाचतो, जे काही आपण बघतो, ते आपण स्वतःशी लगेच कंपेअर करायला लागतो की आपण कसे आहोत, आपल्याला काय करायचं आहे. आणि त्यात काय होतं की आपल्या क्षमता आपण तपासून बघितलेल्या नसतात. आपल्याकडे काय आहे, आपले गुण काय आहेत, आपले दोष काय आहेत, आपल्या क्षमता काय आहेत, म्हणजेच आपली कपॅसिटी काय आहे, ते आपल्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे, हे आपण पडताळून बघत नाही. आणि फटकन आपण असा निर्णय घेऊन मोकळा होतो आणि की मला त्याच्यासारखं जगायचं आहे, मला त्याच्यासारखं व्हायचं आहे. अमुक एक गोष्टीचा इन्फ्लुअन्स, प्रभाव आपल्यावर पडतो, व्यक्तीचा असेल, वस्तूचा असेल, परिस्थितीचा असेल आणि त्यानुसार आपण आपल्याला तपासून न बघता आपण त्या गोष्टी करतो आणि कधीकधी आपले निर्णय चुकतात आणि मग त्याचे परिणाम म्हणून आपल्याला स्ट्रेस येतो आणि कित्येक निगेटिव्ह विचार आपल्याकडे येतात आणि मग नकारात्मक ऊर्जा आपल्यातली वाढायला लागते आणि आपल्यातला आनंद आपण गमावून बसतो. त्यामुळे आपण बी युअर सेल्फ या टास्कमध्ये स्पर्धा करायची आहे, पण स्पर्धा ही हेल्दी असली पाहिजे आणि स्पर्धा ही स्वतःशीच स्वतः करायची आहे. स्वतःच्याबरोबर स्वतःची स्पर्धा करायची आहे. आपल्यातलेच गुण आपण कसे वाढवायचे आहेत याचा अभ्यास आपण करायचा आहे. कधीकधी काही लोकांना ना माझ्यासाठी काय चांगलं आहे, माझ्यासाठी काय वाईट आहे, हे सतत इतरांना विचारण्याची सवय असते की माझ्यासाठी हे चांगलं आहे का, मी हे करू का, मी ते करू का. आणि मग काय होतं की कधीकधी इतर जण जे ॲडवाईस देतात त्याप्रमाणे अशी लोकं त्यांच्याप्रमाणे वागतात आणि मग कधी त्यांचा ॲडवाईस देण्याचा समजा चुकला तर जो होणारा परिणाम असतो तो परिणाम स्वतःलाच भोगायला लागतो आणि मग त्याच्यातनं पुन्हा एकदा आनंद आपण गमावतो आणि सुख गमावतो आणि मग आपल्याला दुःख होतं, वाईट वाटतं आणि मग आपण त्या आनंदापर्यंत पोचत नाही. म्हणून स्वतःचं स्वतः इथे व्हायचं आहे. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण बी युअर सेल्फ हा अभ्यास करतो आहे तेव्हा इथे खूप महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे की स्वतःचं स्वतः होणं म्हणजे असं नाही की सेल्फ सेंटर्ड म्हणजेच सेल्फिशनेस नाही आहे. हा आत्मकेंद्रित नाही. जो मनुष्य आत्मकेंद्रित असतो तो फक्त स्वतःकडेच लक्ष देतो, स्वतःसाठीच त्याचं विश्व असतं. तो इतरांवर प्रेमही करू शकत नाही. तो फक्त स्वतःवर प्रेम करतोच असं नाही, पण फक्त तो आत्मकेंद्रित मनुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी जगत असतो. आपल्याला इथे स्वतःचा स्वार्थ बघायचा नाही आहे, तर आपल्याला स्वतःवर प्रेम करायचं आहे आणि ते सुद्धा निस्वार्थ बुद्धीपणे आणि आपल्याला शाश्वत आनंदापर्यंत जायचं आहे. त्यामुळे आपण सतत असाही विचार करायचा नाही आहे की खूप जणांना अशी सवय असते बघा की म्हणजे खूप जणं त्यागमूर्ती वगैरे असतात, म्हणजे सतत सगळ्या गोष्टीचा त्याग करणं, इतरांच्या भल्यासाठी, इतरांच्या आवडीसाठी, म्हणजे इतरांची आवड निवड, इतरांचा आनंद जपताना ते कित्येक स्वतःची आवड निवड, स्वतःकडे दुर्लक्ष करतात, स्वतःच्या आवडी निवड जपत नाहीत आणि सो कॉल्ड त्याला त्याग वगैरे हे मोठे शब्द वापरतात, पण हे काही सत्य नाही आहे. तरी आपण आत्ता इतरांना आनंद ते द्यायचाच आहे, पण आपण स्वतःची आवड निवड पण जपायची आहे. स्वतःला जपायचं आहे, स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे आणि त्यासाठी सेल्फ टॉक खूप महत्त्वाचा आहे. आणि हा सेल्फ टॉक जसं आपण
सकाळी उठल्या उठल्या करागरे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूलेती गोविंदम प्रभाते करदर्शनम असं आपल्या हातालाच पाहून नमस्कार करतो, थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतो. तसंच आपण मिरर थेरपी पण करायची आहे. म्हणजेच आपण स्वतःला आरशात बघायचं आहे रोज सकाळी उठून, 1-2 मिनटं स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे आणि स्वतःशी सुसंवाद साधायचा आहे आणि स्वतःला असं म्हणायचं आहे, तू किती छान आहेस, तू आत्ता जे काही करतेस ते योग्य करतो आहेस. तू स्वतःला म्हणायचं आहे की मी स्वतःला जशी आहे तशी गुणदोषांसकट स्वीकारलेलं आहे. मी स्वतःवर प्रेम करते. काही आपल्या हातनं चुका झाल्या असतील तर त्याच्यासाठी स्वतःला माफ करायचं आहे. म्हणायचं आहे की मी स्वतःला माफ केलेलं आहे, पुन्हा या मी चूक करणार नाही आणि त्याच्यासाठी काळजी पण घ्यायची आहे. आणि सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे मला ज्या काही मिळालेल्या गोष्टी आहेत या युनिवर्सकडनं, इतरांकडनं, परिस्थितींकडनं, त्या सगळ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि थँक्यू म्हणायचं आहे आणि स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घ्यायचं आहे. हेच आहे ते बी युअरसेल्फ. हे करून बघा. खूप जणं करतही असतील आणि त्याचा सकारात्मक जो काही परिणाम आपल्यावर होतो आणि आपल्यातली जी काही सकारात्मक एनर्जी वाढते त्याचं जर का अनुभव आपण ह्या चॅनलवर जर का शेअर केले तर मला नक्की आवडेल. बघा आपल्याला हा टॉपिक आवडला आहे का? आवडला असेल तर जरूर लाईक करा. हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, इतरांना पण शेअर करा. सो ऑल द बेस्ट, स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू. धन्यवाद.